पण वाट्याला क्षेत्ररक्षण आलंय. 8 षटकांचा सामना असेल. नम्र विनंती करेन दोन्ही संघांच्या खेळाडूंना की जितकं लवकर होईल तितका हा सामना लवकरात लवकर आपण खेळायचा आहे. पाण्याचं बॉटल पाठवून द्यायची कॉमेडी बॉक्स मध्ये. आणि यापुढील सामना आपल्या समोर आजच्या दिवसातील अंतिम सामना टॉस साठी याचे कर्णधार एबी वॉरियर आणि वाडा लायन. एबी वॉरियर वाडा लायन, कारण अनेक सामन्यामध्ये आपण पाहतोय पूर्ण दिवसभरामध्ये की सामना दुसरी इनिंग सुरू होते आणि त्यानंतर मात्र टॉस उडला जातोय आणि डिस्टर्ब होत असतं कॉमेडी बॉक्समध्ये आणि खेळणाऱ्या फलंदाजाला आता डिस्टर्ब होतोय. त्या विद्यमान दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल एबी वॉरियर वाडा लायन, आपण ड्रिंक ब्रेकच्या वेळेस ड्रिंक ब्रेकच्या आत आपण प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन तर हे एक मोठा सामना पुन्हा एकदा डोळ्यासमोर येतोय. आपण पाहतायत वाडा प्रीमियर लीग 2017, ब्रँड पार्टनर रिअल अकॅडमी आणि विवो. तर सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या निखिल वाकळेकडनं हार्दिक हार्दिक स्वागत होईल. जाऊयात मैदानात. सुरुवात होते. पहिला गोलंदाजी मार्कवर आला तो निखिल भोईर, द मॅन फ्रॉम गांधरे. सामना करेल पंकज पागदरे, एक मॅसिव्ह मल्टी हिटर जो कंचाड विभागातला एक नामांकित खेळाडू आहे. आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच मात्र तटस्थ आहेत, कारण पहिल्याच चेंडूवर अप्रतिम चेंडूला हाताळलं गेलं. यू कॅन चेक ऑन यूट्यूब, कारण मी चेंडू जेव्हा यष्टीरक्षकाच्या हातात विसावेल त्यावेळीच समालोचन करतो. इट्स इज माय हॅबिट, ही माझी सवय आहे, कारण बऱ्याचदा मोठमोठ्या स्टेजवर अँकरिंग करताना हीच सवय पाळावी लागते. तर निश्चित रूपाने आपण पाहिलं की तर पाहूयात निखिल भोईरला मात्र पहिल्या चेंडूवर जो अप्रतिम चेंडू हाताळला गेला ऑफस्टंप टू ऑफस्टंप, थोडा वाईडिश. जर पंचांचा डाव्या यष्टीवर हा चेंडू जर पाहिला, पंचांच्या डाव्या हातावरच्या यष्टीच्या थोडासा जो चेंडू हाताळला गेला गुडलेन स्पॉटवरनं थोडीशी फ्लाईट दिली गेली. वन्स अगेन निखिल इज ऑन फायर फॉर सेकंड डिलिव्हरी. आता मात्र प्रहार, पंकज पागदरे, चेंडू जाईल सरळ षटकार, एक मोठा फटका, 6 धावा. आणि नक्कीच प्रेक्षक या ठिकाणी मात्र कॅच घेतात. रिअल अकॅडमीकडनं टी शर्ट बक्षीस, प्रेक्षक वर्गाला नामी संधी. रिअल अकॅडमी जे शैक्षणिक वैभव या तालुक्याचं टी शर्ट साठी यायचंय. तर खऱ्या अर्थानं विशाल ठाकरे आणि शशांक ठाकरे या दोन प्राध्यापकांनी हे उभं केलेलं एक वैभव आहे, कारण या ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करणारं विश्वासाचं ठिकाण म्हणजेच रिअल अकॅडमी वाडा. वन्स अगेन निखिल इज ऑन अ फायर. आता मात्र प्रहार करण्याचा नादात चेंडू जातोय फळीची एज घेऊन गल्ली आणि पॉइंटच्या मध्यावर. एक धाव तेजीनं पळून काढल्यानंतर दुसरी धाव सहज गतीनं घेतली जाते, ती पंकज आणि राकेश पाटील या दोन खेळाडूंकडनं. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन बोर्ड, 8 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. षटकातल्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला आणि निखिल भोईर मात्र अप्रतिम चेंडूला हाताळला. नक्कीच यावेळेस मात्र रिअल अकॅडमी विशाल सर यांच्या हस्ते टी शर्ट दिला जातोय. एक पुन्हा एकदा चांगला सिली मिड ऑफला चेंडूला जो एक लॉफ्ट दिला गेला, सन्मानानं चेंडू खेळला गेला आणि एक धाव. युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट रिअल अकॅडमी यांच्याकडनं मात्र बक्षीस दिलं जात आहे, अवॉर्ड दिला जातोय या प्रेक्षक वर्गाला. कॅच, गुड कॅच ऑडियन्स क्राउड. व्हॉट्स नेम इज राजेंद्र भोये, मॅन फ्रॉम अलमान. वेल डन. धन्यवाद सूरज, धन्यवाद. वन्स अगेन गोलंदाज निखिल भोईर.
आता मात्र लोअर फुलटॉस चेंडूला शॉर्ट मिड विकेट मधून वायडिश मिड विकेटला अतिशय 4 धावा मिळत आहेत. एक सुंदर फटका येतो या 4 धावांनी. तर धन्यवाद. या चौकारानं मात्र धावफलक झपाट्यानं जाऊन पोहोचतंय 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ विदाउट विकेट. अजूनही एकही गडी बाद झालेला नाही. राकेश पाटील आणि पंकज पागदरे सातत्यानं चांगली फलंदाजी करतात. निखिल वन्स अगेन एक चांगला चेंडू सन्मानानं खेळून काढलाय सिली मिड ऑफला. आणि सारंग चॅम्पियन संघ एक मजबूत क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे, परंतु आज मात्र थोडीशी सॉफ्ट डिसमिसल होते प्रत्येक खेळाडूकडनं. मित्र म्हणून की मिड विकेटला एक जी बाउंड्री सोडली गेली, एक बाउंड्री मिसफिल्ड झाली आहे, परंतु कव्हरअप करण्याची गरज आहे. हे सुधारण्याची गरज आहे कारण 8 षटकं आहेत आणि 8 षटकांमध्ये उर्वरित एका षटकाचा खेळ जर सोडला तर अजूनही 7 षटकांचा खेळ होणं बाकी आहे. धावफलकावर धावा जाऊन पोहोचतील त्या 14 धावा. एकंदरीत 14-14 1-4 लॉस ऑफ 0. मी नम्र विनंती पुन्हा एकदा करेन की विना विलंब षटक क्रमांक 2 जे प्रगतीपथावर आणायचं. तर द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज हरेश दळवी द मॅन फ्रॉम कोलकेवाडी चा खेळाडू खेळपट्टीवर येतोय. सामना करतील 2 मोठे खेळाडू, 2 मातब्बर फलंदाज. वाडा स्ट्रायकर संघ आजच्या दिवसातला दुसरा सामना खेळतोय कारण आजच्या दिवसातला त्यांचा पहिला सामना जो पाहिला त्यात दम भरला होता आणि निश्चित रूपाने अगदी शेवटच्या 2 विकेटनं हा सामना जिंकला गेला कारण 8 गडी बाद झाले होते. तो सामना जिंकता जिंकता कारण 58 धावांचा पाठलाग करत होता वाडा स्ट्रायकर्स संघ. आणि खऱ्या अर्थानं सचिननं एक चांगली पारी खेळली. सचिननं विकेटवर टिकून राहिल्यानं तो सामना जिंकला गेला आणि देवा प्रतिष्ठान संघाला त्या सामन्यातून माघार घ्यावी लागली. एक चांगली लढत, एक काटेकी टक्कर निश्चित रूपाने आपल्याला पाहायला मिळाली. तर हरेश दळवी तर पाहूयात पुन्हा एकदा राकेश पाटील सामना करेल. तो फलंदाज राकेश द मॅन फ्रॉम वाघोटे सामना करतोय हरेशच्या चेंडूचा. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार. चेंडू जाईल सीमारेखा पार. चौकार येतोय. या पहिल्याच चेंडूवर स्वागत केलं जात आहे. तर राकेश पाटीलनं आता मात्र फळी तळपवायला सुरुवात केली आहे कारण पहिल्याच चेंडूवर आल्या आल्या हरेश दळवीचं स्वागत चौकारानं केलं आणि या 4 धावांनी धावफलक नेऊन ठेवलं ते सलग 18 या धावसंख्येवर. एकंदरीत 18 धावा धावफलकावर लागल्यात. वन्स अगेन हरेश ब्लॅक स्क्रीन एंडकडनं. अप्रतिम अप्रतिम. जितनी भी तारीफ की जाए इस गेंद की उतनी कम है. कैश पटेल निश्चित रूपानं वाडा लायन्स संघ शेवटच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. शेवटच्या सामन्यातला जो संघर्ष असेल तो मात्र महेश जाधव विरुद्ध सौरभ अडकमळ म्हणजे एक मोठा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आता मात्र राकेश जो बॅटिंग स्टँडवर असेल, षटकातले 2 चेंडू आत्तापर्यंत हाताळून झाले आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेश दळवी 3रा चेंडू प्रगतीपथावर आणेल. एकंदरीत आजच्या दिवसातला हा 5वा सामना आहे जो खेळवला जातोय. 2रं षटक प्रगतीपथावर. सातत्यानं क्षेत्ररक्षण मात्र बदललं जात आहे. क्षेत्ररक्षण जर पाहायला गेलो आपण तर नियंत्रित क्षेत्ररक्षणाचं हे षटक आहे आणि या नियंत्रित क्षेत्ररक्षणाच्या षटकात जर क्षेत्ररक्षण पाहायला गेलो तर आता मात्र वायडिश येस इट्स फर्स्ट वॉर्निंग टू सारंग चॅम्पियन. पहिली वॉर्निंग दिली जाते पंचांकडनं. नम्र विनंती करतोय सातत्यानं. वन्स अगेन गोलंदाज हरेश तयार. राईट आर्म राऊंड विकेटनं. फुल टॉस चेंडू शॉर्ट मिड विकेटला खेळला गेला. एक मोठी फेक होईल. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळेल. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 19 धावा. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा जे प्रेक्षक इथं आलेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्हाला निश्चित रूपानं खूप साऱ्या संधीज आहेत कारण 500 रुपयांमध्ये तुम्ही बाईक जिंकू शकता. ॲव्हेंचर देखणी बाईक जी समोर दिसते ती फक्त 500 रुपयाचं कुपन खरेदी करून तुम्ही जिंकू शकता. संपर्क साधायचा आहे कमिटी मेंबर्सशी. पाहूया आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र प्रहार. पंकज पागदरे. चेंडू जाईल 1 बाउन्स. सेकंड बाउन्स सीमारेषा पार.
तर या चौकारानं मात्र धावफलक जाऊन पोहोचेल तर 23 या धावसंख्येवर आहे. 23 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ विदाउट विकेट. अजूनपर्यंत एकही गडी बाद झालेला नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा इतिहासाला हात घातला जातोय. पंकजकडनं सातत्यानं फटकेबाजी केली जाते, परंतु हरेश दळवी एक नामांकित गोलंदाज आहे. या वाडा ग्रामीण क्रिकेटमधला एक पहिल्या 10 मधला हा गोलंदाज, ज्याला ओळखायचा आहे की सारंग चॅम्पियन संघाला जर एक सुनिश्चित स्थितीत न्यायचं असेल तर अप्रतिम गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे. अप्रतिम, दॅट्स द मॅजिकल वन, दॅट्स द ग्लोरियस वन. एक चांगला चेंडू, वन्स अगेन गुडलेन स्पॉटचा वापर केला जातोय. सरळ फ्लाईट दिली जाते आणि यष्टीरक्षक मात्र आपलं काम जे पूर्ण करतोय. कोऑर्डिनेशन खूप सुंदर पाहायला मिळत आहे दोन खेळाडूंमधलं. आणि धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये 9 धावा खर्ची झाल्यात आणि या एकंदरीत 23 धावा ज्या धावफलकावर लागत आहेत. बॅटिंग स्टान्सवर पुन्हा एकदा फलंदाज मात्र तयार आहे. फलंदाजीसाठी पंकज पागधरे दुखापतीनं त्रस्त आहे आणि असं असताना सुद्धा या क्रिकेटवरचं प्रेम दाखवलं जात आहे. वन्स अगेन हरेश. आता मात्र सन्मान, चेंडूला खेळलं जात आहे गल्ली या झोनमध्ये, गल्लीच्या क्षेत्रात आणि एकच धाव मिळेल. एकेरी धावेने धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण पाहत आहेत 24 धावा, अगदी 12च्या सरासरीने ही धावसंख्या जमा केली जाते. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 3रं षटक विना विलंब प्रगतीपथावर आणायचं आहे. माझी रिक्वेस्ट असेल टीम मेंबर, टीम कर्णधार निखिल भोईर आणि मिथुन नाईक यांना की प्लीज सहकार्य करा आणि लवकरात लवकर हा सामना संपेल याची खबरदारी आपण घ्याल. तर बॉलिंग मार्कवर क्रमांक 3चा गोलंदाज जो येतोय तो राजेश सातवी, मॅन फ्रॉम मुसारने. राजेश सातवी जो गोलंदाजी करेल सारंग चॅम्पियन संघाकडनं. आता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलते, क्षेत्ररक्षण विस्तारत आहे. वायडिश लॉंग ऑफ आणि वायडिश लॉंग ऑनला जे व्ही मध्ये 2 खेळाडू तैनात केले जात आहेत, तर स्वतः कर्णधार मात्र वायडिश मिड विकेट आणि वायडिश लॉंग ऑनच्या मध्यावर तैनात झालेत. आणि मिड विकेटला एक खेळाडू आहे, डीप मिड विकेटला, आणि एक डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावर एक खेळाडू तैनात केला गेलाय. बॅकवर्ड लेग स्लिपला एक खेळाडू आहे. वन्स अगेन पहिला चेंडू हाताळेल. आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, सेल्फ फॉलो थ्रू स्ट्रॉंग बनवला जातोय. राजेश मात्र सेल्फ फॉलो थ्रू मधून या चेंडूला टेक ऑफ करून एक गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय. तर पहिला चेंडू निर्धाव, पहिल्या निर्धाव चेंडूवर 0 धावा ज्या आल्या आहेत. कारण एकंदरीत आपण पाहायला गेलो तर चेंडूला सेल्फ फॉलो थ्रू मध्ये थांबवलं गेलं ते गोलंदाज राजेशकडनं. पुन्हा एकदा पॅव्हेलियन सिटी एंडकडनं मारायला सुरुवात करेल पंचांच्या डाव्या बाजूनं, साधारणतः 10 ते 12 पावलांच्या रनिंग स्टान्सवरनं. आता मात्र प्रहार, चेंडू जातोय वाऱ्याच्या दिशेनं आणि एक फेमस स्लोगन की वारा तिथंच मारा. षटकार, 6 धावा. तर या षटकारानं पंकज पागधरेनं मात्र आता आग ओकायला सुरुवात केली, कारण पंकज पागधरे इज ऑन फायर. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 30 या धावसंख्येवर. 30 षटकातले 2 चेंडू आत्तापर्यंत हाताळून झालेत. 3रा चेंडू आत्तापर्यंत येईल प्रगतीपथावर. तर निश्चित रूपानं थोडी घाई करायची आहे, कारण सातत्यानं तुम्हाला सांगावं लागतं. वन्स अगेन गोलंदाज राजेश तयार पंचांच्या डाव्या बाजूनं. अप्रतिम, सुंदर चेंडू हाताळला जातोय. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत्या, कारण या विकेटची जर आपण एक पाहणी केली तर विकेटवर अनिश्चितता खूप वाढली आहे. कारण विकेट ज्या दृष्टीनं ज्या व्हिजननं टेम्परमेंट दाखवते तर त्यात अनिश्चितता भरपूर वाढली. कधी चेंडू खूप खाली राहतोय तर कधी चेंडू खूप जास्त फ्लाईट घेतोय. तर वन्स अगेन पाहूयात राजेश षटकातला पुढचा चेंडू हाताळेल. आता मात्र एक प्रहार करण्याच्या नादात चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू जाईल वाऱ्याच्या दिशेनं. षटकार 6 धावांसाठी पुन्हा एकदा या ब्रँडेड फटक्यानं. धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलंय तर 36 या धावसंख्येवर. 36 धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत 2 षटकारांची खेळी या षटकात झाल्या. कारण आपण पाहिलं पहिला चेंडू निर्धाव हाताळला
दुसऱ्या चेंडूवर प्रहार, तिसरा चेंडू निर्धाव हाताळला गेला, पुन्हा चौथ्या चेंडूवर प्रहार. आता मात्र पाचव्या चेंडूची वेळ. पाचवा चेंडू हाताळलेला गोलंदाज राजेश वन्स अगेन. आता मात्र एक प्रहार, चेंडू खाली, चेंडू जाईल षटकार. एक मोठा फटका, 6 धावा. या षटकातला तिसरा षटकार. या षटकारानं धावगती फार भयानक जोरानं झपाट्यानं वाढायला लागले. 42 धावा धावफलकावर लागल्यात. 42 रन्स ऑन बोर्ड. 42 धावा या तिसऱ्या षटकातल्या 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर. 12 चेंडूत 32 धावांची एक भयानक इनिंग, एक मोठी खेळी पंकज पागधरे याच्या फळीतून. सातत्यानं पंकजला लोअर बॅटिंग ऑर्डरमध्ये उतरवलं जात होतं, परंतु आता मात्र सलामीवीर म्हणून आलाय आणि एक चांगली चमकदार कामगिरी करतोय. वन्स अगेन एक मल्टी हिट देण्याचा प्रयत्न, चेंडूनं फळीची बॉटम एज घेतली आणि चेंडू सरसावलाय मिड विकेट झोनमध्ये. निखिल भोईर मात्र चेंडूची फेक करतोय. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 3 संपुष्टात आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या या एक धावेच्या साथीनं. 43 धावा या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर विना विलंब लगेचच चौथं षटक आपण प्रगतीपथावर आणायचंय. चौथ्या षटकाला लगेचच आपण प्रारंभ करायचा आहे. सारंग चॅम्पियन्स टीम. ओव्हर टू डीजे मास्टर. या गडी बाद या जर पाहिलं आपण एकंदरीत या षटकारानं आणि चौकारानं खूप मोठा फरक पडतोय, कारण खूप मोठी धावसंख्या उभी राहते. परंतु एक महत्त्वाची गोष्ट की गडी अजूनपर्यंत बाद झालेला नाहीये. तर मग सारंग चॅम्पियन संघाला जर या सामन्यात कमबॅक करायचा असेल तर निश्चित रूपानं समोरच्या संघाच्या गडी बाद करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण खूप लॉंग बॅटिंग ऑर्डर आहे. वाडा स्ट्रायकर्स टीमची खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. एकंदरीत आपण जर पाहायला गेलो तर खूप जबरदस्त फलंदाजी करतायत. चांगला प्रयत्न आहे. पंकज पागधरे सातत्यानं आपली फळी तळपवतोय. जसं बऱ्याचदा बोललं जातं की चमके शिवबाची तलवार, तशी आज मात्र पंकजची फळी सन्मान दिला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मध्यावर चेंडूला एकच धाव मिळेल खेळपट्टी नजीकच. आणि या एकेरी धावेनं अप्पर एंडवर येतील तर राकेश पाटील. धावफलकावर धावा जाऊन पोहोचतील त्या 44 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 0. आत्तापर्यंत एकही गडी बाद झालेला नाही आहे. तर निखिल भोईरसाठी आता मात्र एक कला कौशल्याची खेळी, कारण हरेश दळवी चेंडूला हाताळतोय आणि हरेश याच्या षटकातल्या एक चेंडूचा खेळ संपलाय. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करेल कादिवली गाव एंडकडनं गोलंदाज हरेश दळवी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजव्या हातावरनं. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार, कटे तो सामने वाले की नहीं तो अपनी गर्दन कटने ने भी देर नहीं लगती. या फटक्याचं हे स्लोगन आहे. आणि निश्चित रूपानं राकेश पाटील मात्र बचावलाय, कारण चेंडू येऊन देह यष्टीवर आदळला आणि या दुसऱ्या चेंडूच्या खेळात या लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. पाहूयात पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज हरेश दळवी. सामना करेल पंकज पागधरे. एक दिमाखदार फलंदाज, एक मोठा फलंदाज. आता मात्र सन्मान पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्यानं वाईडिश लॉंग ऑफला. चेंडू सिली मूड ऑफ मधून ट्रॅव्हल झाला आणि एकच धाव मिळाली. पुन्हा एकदा या एक धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 46 धावसंख्येवर. 46 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 0. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलो चौथ्या षटकातल्या 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. चौथा चेंडू प्रगतीपथावर येईल. गोलंदाज हरेश दळवी सातत्यानं क्षेत्ररक्षण बदलवतोय, कारण क्षेत्ररक्षण बदलवून समोरच्या फलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला जातोय तो सारंग चॅम्पियन संघाकडनं. आता मात्र मिड लॉंग ऑन मधनं एक क्षेत्ररक्षक मिड लॉंग ऑफला आणला जातोय. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेश दळवी. आता मात्र एक प्रहार, चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल होईल का? या झेलनं हा झेल सुटलाय
आणि चेंडूला कव्हरअप दिलं जात आहे. 2 धावा सहज गतीनं पळून पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय. झेल सुटलाय निश्चित रूपानं आणि या झेल सुटण्यानं या 2 धावा मिळत आहेत धावफलकावर. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 48 या धावसंख्येवर. राकेश पाटीलच्या कॅचनं मॅच सोडू शकते, कारण राकेश पाटील जर खेळपट्टीवर टिकला तर एक खूप मोठा धावांचा डोंगर उभा होईल आणि हा डोंगर चेस करणं सारंग चॅम्पियनला एक अशक्य होऊन बसेल. गोलंदाज मात्र खूप चांगले प्रयत्न करतोय. रिव्हर्स स्वेप वन्स अगेन. एक चांगला चेंडू, एक खूप सुंदर चेंडू जो हाताळला गेला गोलंदाज हरेशकडनं. आणि पाहायला गेलो तर 5 चेंडूंचा खेळ यशस्वीरित्या संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या 48 मात्र कायम आहे. खूप जबरदस्त फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. एक शैलीनं क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईलनं फलंदाजी केली जाते. पाहूयात. रिव्हर्स स्वीप एक पल्लू स्कूपचा प्रयत्न केला गेला. चेंडूला खेळलं जात आहे स्क्वेअर लेग मधून बॅकवर्ड फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि या 1 धाव प्लस 1 धाव अशा 2 धावा मिळतील. या 2 धावांनी षटक क्रमांक 4 समाप्त आणि 4 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 50 धावा. अर्धशतकीय पारी वाडा स्ट्रायकर संघ. अर्धशतक धावफलकावर लागलाय. ड्रिंक ब्रेक्स विना विलंब. आपण पाण्याची व्यवस्था लगेचच करायची आहे. तर धन्यवाद. थोडी घाई करायची आहे कारण आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. एक सामना खेळवायचा असल्यानं मी नम्र विनंती करेन सारंग चॅम्पियन्स आणि त्यानंतर सन्माननीय मिथुनजी नाईक यांची वाडा स्ट्रायकर संघ की दोन्ही संघ प्लीज आय रिक्वेस्ट यू की लवकरात लवकर आपण हा खेळ सुरू करायचा आहे. षटक क्रमांक 5 लवकरात लवकर प्रगतीपथावर आणायचा आहे, कारण वेळ एक देवानं बनवलेली सुंदर गोष्ट आहे आणि तिला डिस्ट्रॉय नाही केली जाऊ शकत. कोणत्याच खेळाडूला तितका अधिकार नाही आहे, कोणत्याच माणसाला सुद्धा नाही आहे. मी पुन्हा एकदा म्हणेन की लवकरात लवकर षटक क्रमांक 5 पंच पण सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक 5 ला पंच आपण विना विलंब आपण चालू करायचा. प्लीज प्लीज माझ्याकडं आयोजकांकडनं वारंवार सांगणं येतं आणि प्लीज आय रिक्वेस्ट यू. पाण्याची व्यवस्था आपण त्वरित करायची आहे. मी नम्र विनंती करेन पाणी पहिले जलद गतीनं पाठवायचं आहे, कारण पंचांना सुद्धा उन्हाचा तडाखा सहन होत नाहीये आणि पाणी त्वरित पाठवायचं आहे. तर सुरुवात होते. 5वं षटक प्रगतीपथावर येईल. तो ये टेनिस क्रिकेट में ये चलता ही रहता है. तो षटक क्रमांक 5 जे येईल प्रगतीपथावर तो गोलंदाज असेल निखिल भोईर. गांधरे एक्सप्रेस वाडा एक्सप्रेस पुन्हा एकदा सज्ज होतोय. सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट ज्यानं खेळलं आहे आणि लेदर क्रिकेटमधून हा खेळाडू टेनिस क्रिकेटकडे वळला. एक चांगला मूर्तिमंत खेळाडू. टेनिस क्रिकेटची खूप जास्त प्रामाणिकता आहे आणि वाडा टेनिस क्रिकेटमध्ये ह्या खेळाडूचं खूप मोठं योगदान आहे, कारण निखिल भोईर वाडा प्रीमियर लीग 2017 घडवताना खूप ज्यानं कष्ट घेतले तो निखिल भोईर पुन्हा एकदा गांधरे संघाचा गोलंदाज, ज्यानं सातत्यानं वाडा ग्रामीण क्रिकेटमध्ये गांधरे संघाला उचलून धरलं. तो हा गोलंदाज आज मात्र सारंग चॅम्पियनकडनं त्याची वर्मी लागते. पहिला चेंडू हाताळलेला राईट आर्मवर जबरदस्त टॅप केलाय पंकज पागदरेला. वाईड यॉर्कर हाताळला गेला तो पंचांच्या डाव्या एसटीच्या बाहेर आणि एकच धाव मिळाली ती मिड विकेटला. या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोचेल ते 51च्या घरात. 51 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा पॅव्हेलियन सिटी एंडकडनं चेंडूला हाताळलं जात आहे. तो गोलंदाज निखिलकडनं दुसरा चेंडू असेल. एक मोठा संघर्ष
कारण राकेश पाटील वर्सेस निखिल भोईर असा हा कडवा संघर्ष असेल. एक खेळाडू वृत्तीतला संघर्ष आपण पाहताय. तर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट पॅव्हिलियन सिटी एंडकडनं चेंडू हाताळेल. जबरदस्त चेंडू, अप्रतिम प्रहार सुद्धा केलाय. लोअर फुलटॉस चेंडूवर एकच धाव जी घेतली जाते वायडिश लॉंग ऑफला आणि या एक धावेनं धावफलक सरसावलाय. 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 52 धावा लागल्यात. 52 रन्स ऑन बोर्ड. तर सगळे वाडा लायन्स टीमचे जे खेळाडू आहेत त्यांनी DJ जॉकीच्या मागे जमायचं आहे. आता मात्र कार्पेटच्या साह्यानं एक प्रहार केलाय. पंकज पागधरे ट्रॅव्हल होतोय चेंडू वायडिश लॉंग ऑनला. एक धाव मिळते आणि दुसरी धाव थोडीशी मिसफिल्ड झाली आणि त्या मिसफिल्डनं एक एक्स्ट्रा धाव जी गमावली जाते. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपल्यानंतर 54 धावा एकंदरीत धावफलकावर लागल्यात. 54 रन्स ऑन बोर्ड. 54 धावा धावफलकावर येत आहेत त्या वाडा स्ट्रायकर्स संघाच्या. संथ गतीनं चाललेला हा खेळ आहे. वाडा प्रीमियर लीग आपण पाहतायत. एक मोठा दिग्गज क्रिकेट महोत्सव. वन्स अगेन निखिल. आता मात्र प्रहार, चेंडू जातोय मिड विकेटच्या वरनं. षटकार, 6 धावा. एक मोठा फटका. टेनिस क्रिकेटमध्ये या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आपला खेळाडू मोठा झाला पाहिजे तर त्याचं माइंडसेट पहिलं सुधारलं पाहिजे. एक मोठी संधी आणि पंकज पागधरेच्या पारितांत फलंदाज पंकज पागधरे परतलाय. झेलबाद होतोय. फर्स्ट स्लिपमध्ये झेल देऊन परतलाय. एक षटकार लागण्यापासून वाचला असता. एक मोठा फटका लागण्यापासून बचावला असता. परंतु तर क्षेत्ररक्षणात एक एक्स्ट्रा धाव जी गमावली त्यानं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक रोटेड पंकज पागधरे मात्र अप्पर एंडवर आला. तर 18 चेंडू 44 धावांची बहारदार खेळी. टाळ्या वाजल्या पाहिजेत एकदा पंकजसाठी कारण जबरदस्त खेळ पंकजनं केलाय. 44 धावा एकंदरीत धावफलकावर ज्यानं लावल्या स्वतः वैयक्तिक. तर विकेट क्रमांक 1 जे 60 धावसंख्येवर बाद झालाय पहिला गडी वाडा स्ट्रायकर संघाचा. आता मात्र बॅटिंग स्टँडवर आलाय तो पप्पू. एक मॅसिव्ह मल्टी हिटर ज्यानं मगाशच्या सामन्यात म्हणजेच वाडा स्ट्रायकर संघाच्या पहिल्या सामन्यात खूप चांगली फलंदाजी केली आणि वाडा स्ट्रायकर संघाची डगमगलेली नाव ज्यानं किनाऱ्यावर आणली तो हा फलंदाज. पाहूयात सामना करेल. आता मात्र एक फुलिश लाईन डिलिव्हरी. पुन्हा एकदा पायातला चेंडू खणून काढलाय. एक धाव मिळेल वायडिश मिड विकेटला. पुन्हा एकदा चूक होते. सातत्यानं ही चूक केली जाते आणि गोलंदाजासाठी मात्र हे क्षेत्ररक्षण डोकेदुखी ठरतंय. परंतु एक क्षेत्ररक्षकांनी ओळखलं पाहिजे खूप चांगली संधी आहे. खूप सपाट आउटफील्ड आहे आणि त्यावर आपण खूप चांगलं क्षेत्ररक्षण करू शकतो. तर पाहूयात हे 5वं षटक आणि 62 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. त्वरित लगेचच षटक क्रमांक 6 ज्याला सुरुवात करायची आहे. 6 नंबरचं षटक लगेचच प्रगतीपथावर आणायचं आहे. तर निखिल याच्या वैयक्तिक 2 षटकांचा खेळ संपला. एकंदरीत 26 धावा त्यानं खर्ची केल्यात आणि एक गडी 1 विकेट ज्यानं टिपला. परंतु पंकज मात्र अप्रतिम तर ज्यानं एक बहारदार खेळी. 4 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 19 चेंडूंमध्ये ज्यानं 44 धावांची एक मोठी पारी खेळली तो पंकज पागधरे. आता मात्र बॅटिंग स्टँडवर राकेश पाटील आणि त्याला साथ दिली जाते ती पप्पूकडनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश द मॅन फ्रॉम गांद्रे. गांद्र्याचा हा खेळाडू आहे आणि निश्चित रूपानं ज्याच्यावर विश्वास दाखवलाय. 6वं षटक त्याच्याकडनं हाताळलं जात आहे. पाहूयात पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. फलंदाज राकेश पाटील जो या टेनिस क्रिकेटमधला एक मोठा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं ज्यानं नाव. आता मात्र प्रहार परंतु इन बिटवीन ट्रॅप जो ट्रॅप रावला गेला आणि त्यात फसला गेला. विकेट क्रमांक 2चं पतन राकेश पाटीलच्या पारीचा अंत. डीजे मास्टर.
खऱ्या अर्थानं त्या करत्या करवित्या सुख करत्या दुःख हरत्याला पुन्हा एकदा मानाची मानवंदना. कारण ही स्पर्धा अशीच चालू राहो, या स्पर्धेची परंपरा ही सालोसाल अशीच चालू राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आपण पाहतायत वाडा प्रीमियर लीग 2017चा थरार सीझन 3 जो एक आणला जातो. आणि आता मात्र मिथुन नाईक जे स्वतः बॅटिंग स्टँडवर आलेत, नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाजी करतील. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मिथुनजी नाईक, वाडा स्ट्रायकर्स टीमचे संघ मालक स्वतः आता मात्र नॉन स्ट्रायकर एंडकडनं खेळ करेल. पप्पू मात्र ज्याला एक संधी दिली आहे वन डाऊनला, त्याला एक फलंदाजी करण्याची मोठी संधी मिळते. त्या संधीचं सोनं त्याला करता आलं पाहिजे. पाहूयात. आता मात्र थोडासा बाहेर जाणारा चेंडू आमचे पंच कृष्णा इशारा करतायत, कारण पंचांच्या डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर जातोय चेंडू. वाईड चेंडूची घोषणा होते आणि या एक वाईड चेंडूनं धावफलकावर धावा जमा झाल्यात त्या मात्र 63 रन्स. परंतु आता मात्र वाऱ्याचा ओघ वाढलाय, उन्हाचा तडाखा सुद्धा तितकाच आहे, त्यामुळे धावगती सहज गतीनं चेस होऊ शकते. या अनुषंगानं मोठ्यात मोठी धावसंख्या उभी झाली पाहिजे, याच दृष्टीनं जे वाटचाल करतायत ते वाडा स्ट्रायकर्स टीम. वन्स अगेन गोलंदाज संदेश इज ऑन अ फायर फ्रॉम लेफ्ट आर्म राऊंड विकेट. कादिवली गाव एंडकडनं मारा करेल डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. आता मात्र प्रहार, एक मोठा फटका, चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेखा पार, चौकार. 4 धावा मिळतील. डीजे मास्टर बजाव. धन्यवाद धन्यवाद. एकंदरीत या चौकारानं धावफलकाची रणसूत्र बदलली. धावफलक जाऊन पोचलं ते 67 धावसंख्येवर धावफलक पोचलंय. तर आपण पाहतायत एक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पुन्हा एकदा जी बदलवली जाते. तर पाहूयात पुन्हा एकदा. पप्पू सातत्यानं चांगली फलंदाजी करतोय. पप्पूने एक चांगले फटकेबाजी ज्याच्या फळीतनं नेहमीच पाहायला मिळाले, कारण या आधीचा सामना सुद्धा त्यानंच जी महासागरातली जी भटकलेली नौका होती वाडा स्ट्रायकर्स टीम, जो पराभवाच्या छायेत चालला होता, त्या वाडा स्ट्रायकर्स टीमला त्यानं तारलं होतं या दिवसातल्या सामना क्रमांक 1चा. तर पाहूया आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज डावखुऱ्या हातानं. फुलटॉस चेंडू, एक प्रहार, चेंडू जातोय वाईडिश शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सीमारेखा पार, चौकार येईल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. डीजे मास्टर वाजवा. धन्यवाद. एकंदरीत जर आपण पाहायला गेलो या 2 चौकारांनी धावफलक झपाट्यानं जाऊन पोहोचतंय ते आता मात्र 71 या धावसंख्येवर. 71 रन्स ऑन बोर्ड. 71 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश मात्र थोडी चुकीची गोलंदाजी करतोय, कारण सातत्यानं फुलटॉस ओव्हरपिच डिलिव्हरी हाताळल्या जात आहेत आणि नतीजा त्यावर प्रहार केले जात आहेत. कारण पप्पू एक कसलेला फलंदाज आहे, पप्पू एक कौशल्यबाज फलंदाज आहे, जो तर द मॅन फ्रॉम गुहिर संघाचा हा फलंदाज, ज्यानं मी पाहिलं होतं की नाण्याच्या मैदानात एक बहारदार फलंदाजी केली होती. नाण्याच्या मैदानात अक्षरशः खूप मोठमोठ्या खेळाडूंबरोबर त्यानं खूप जबरदस्त फलंदाजी केली होती. तोच फलंदाज बॅटिंग स्टँडवर आहे. पाहूयात. आता मात्र पुन्हा एकदा प्रहार, चेंडू ट्रॅव्हल झालाय वाईडिश लॉंग ऑनला आणि एक धाव पळून काढल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, परंतु दाद मागितली जाते आणि मिथुन नाईक मात्र पॉपिंग क्रीजमध्ये ज्यांची सुखरूप पोहोचणी होते, या 2 धावा धावफलकावर मिळत आहेत. तर आपण पाहतायत एक जबरदस्त चेंडू हाताळला गेला. गोलंदाज संदेश याच्याकडनं ऑफस्टंप टू ऑफस्टंप नियंत्रित कंट्रोल चेंडूवर अप्रतिम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं चेंडूला हाताळेल गोलंदाज संदेश. आता मात्र एक लोअर चेंडूवर एक आघात केलाय, चेंडू सरसावलाय वाईडिश मिड लॉंग ऑनला. निखिल भोईर वाईडिश लॉंग ऑफ मधून वाईडिश लॉंग ऑनला आला आणि या चेंडूला थांबवलं गेलं. एकच धाव दिली गेली आणि या एकेरी धावेनं धावफलक सरसावलं. ते
74 या धावसंख्येवर. 74 रन्स ऑन बोर्ड. 74 धावा धाव फलकावर लागल्यात. षटक क्रमांक 6 जे संपुष्टात आलंय. शेवटची 2 षटकं असतील. तर खूप जबरदस्त छलांग लावली गेली आणि हे जुने खेळाडू आहेत तरी सुद्धा फिटनेस आपलातून आहे. कारण मिथुन नाईक ज्यानं वयाची बरीचशी वर्षे या टेनिस क्रिकेटमध्ये घालवलेत. साधारणतः सातत्यानं हे टेनिस क्रिकेट एक चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं. परंतु आता मात्र दुखापत झाली आहे कारण एक जास्त जोराची लांब उडी पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचण्याच्या दृष्टीनं मारली गेली आणि रिटायर्ड हर्ट जे घेतलं जात आहे मिथुनजी नाईक यांच्याकडनं केतन चौधरीला जे खेळपट्टीवर बोलवलं जात आहे. केतन चौधरी जो फलंदाजीसाठी येईल. शेवटची 2 षटकं असतील. स्लॉगवर हाणामारीची षटकं. ज्या षटकांमध्ये पहिलं षटक कोण हाताळेल या 2 स्लॉगवर मधल्या षटकांमधलं पहिलं हाणामारीचं षटक कोण हाताळेल. गोलंदाजी मार्कवर राजेश सातवी जो वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि सांघिक 7वं षटक हाताळण्यासाठी तयारीत दर्शवतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 7वं षटक प्रगतीपथावर येईल. फलंदाज पप्पू सामना करेल राजेश याच्या षटकातल्या पहिल्या चेंडूचा. आता मात्र शूट झाला चेंडू. वन्स अगेन हाईट कमी मिळाली. फ्लाईट मिळाली नाहीये. एकच धाव मिळते आणि या एकेरी धावेनं धावफलक 1 चेंडूच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 75 रन्स ऑन बोर्ड. 75 धावा ज्या धावफलकावर लागतील. टेनिस क्रिकेटचा नियम क्रमांक 3 किंवा लेदर क्रिकेटचा नियम क्रमांक 3 जो अवलंबला गेलाय वाडा स्ट्रायकर्सकडनं. आता मात्र केतन चौधरी चेंडूला शॉर्ट मिड विकेटला 1-2 धावा सहज गतीनं पळून काढल्या जात आहेत आणि निराशा करतायत मोठमोठे खेळाडू. कारण क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं कमकुवत होतंय सारंग चॅम्पियन्स संघाचं. तर एकंदरीत या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 76 76 कारण 74 थोडी स्कोररकडनं एक सॉफ्ट डिसमिसल झाली होती 1 धावेची. त्यामुळे निश्चित रूपानं आपण पाहतोय वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर राजेश. बराच बाहेर चेंडू हाताळला गेला आणि 1 धाव मिळेल. आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल तर डबल फिगरमध्ये 77 धावा धावफलकावर लागत आहेत आणि या 77 धावा म्हणजेच खूप भलं मोठं लक्ष आहे. केतन चौधरीला आता मात्र खूप चांगली फलंदाजी करावी लागेल कारण समोर एक बळकट संघ आहे. समोर एक मोठा संघ आहे. वन्स अगेन आता मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू ज्याला ट्रॅव्हल होतोय चेंडू कार्पेटच्या साह्यानं मिड विकेटला. 1 धाव तेजीनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंड ओळखला जात नाहीये खेळाडूंकडनं कारण कोणत्या एंडवर फेकायचं हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण जर डेंजर एंडवर जो खेळाडू आहे त्या खेळाडूवर फेक होणं त्या यष्ट्यांवर फेक होणं गरजेचं आहे. तर पाहूयात पुन्हा एकदा या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल तर एकंदरीत 79 धावसंख्येवर 79 रन्स ऑन बोर्ड. वन्स अगेन सामना करेल राजेश. आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु कार्पेटच्या साह्यानं चेंडूला खेळलं जात आहे. वायडिश लॉंग ऑफला 1च धाव घेतली जाते आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 दशकं जी धावफलकावर लागल्यात. 80 धावा एकंदरीत धावफलकावर येत आहेत आणि जे षटक प्रगतीपथावर आहे त्यातले 4 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. राजेश सातवी सातत्यानं अप्रतिम चेंडूला जो एक दिशा दिली जाते गती दिली जाते वळण दिलं जाते. वन्स अगेन आता मात्र एक मोठा प्रहार. चेंडू जातोय फ्लॅक्ट वायडिश लॉंग ऑनला. निखिल भोईरनं झेल टिपलाय. पारीचा अंत. पप्पू परतलाय. बाद फलंदाज बाद.
तर राजेश सातवीला मात्र सफलता मिळते. 2 गडी जे बाद झाले पंकज आणि राकेश नंतर आता मात्र पप्पू याच्या विकेटचं पतन आहे. विकेट क्रमांक 3 जी मैदानातून या खेळपट्टीवरून परतले आणि त्याला साथ देण्यासाठी केतन चौधरीला साथ देण्यासाठी धावफलकावर या धाव विकेटवर आपण पाहतोय दिनेश चौधरी याला लॉन्च केलं गेलं. पाहूयात पुढचा चेंडू असेल या षटकातला केतनसाठी. शॉर्ट ऑफ लेंथ एक मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू जातोय वाईड लॉंगरला. अप्रतिम सुंदर क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थानं चांगले प्रयत्न पाहायला मिळतात कारण हा चेंडू जर या चेंडूनं जर फ्लाईट घेतली असती तर सीमारेखा पार होऊ शकलाच असता. हरेश दळवीनं हेच ओळखलं आणि चेंडूला थोपवलं गेलं. त्या सीमारेषेच्या आत 2 धावा मिळाल्या आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोचलं ते 82 धावसंख्येवर 82 आफ्टर 7 ओव्हर्स. आणि एकंदरीत या षटकात जर पाहायला गेलो तर 9 धावा ज्या खर्च केल्या गेल्या राजेशकडनं. षटक क्रमांक 8 विना विलंब प्रगतीपथावर आणायचं आहे. 8 नंबरचं षटक. प्लीज दोन्ही संघांना रिक्वेस्ट असेल पंचांना रिक्वेस्ट असेल आपण इट्स डेड बॉल अनिर्णित चेंडू म्हणून ज्याला घोषित केलं गेलं. आणि टॉस साठी पुन्हा आमंत्रित करतोय वाडा लायन्स कॅप्टन. टॉस बॉक्स मध्ये प्लेइंग 11 लीड घेऊन यायची आहे आणि एव्ही वॉरियर कॅप्टन. चेंडू पाठवायचा आहे लवकरात लवकर विना विलंब. फास्ट 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 घाई करा घाई करा घाई करा. नो वेस्ट टाइम. अजून एक मॅच बाकी आहे. कमिटी मेंबर्स आपण कुठे असाल तर आपण कृपा करून थोडंसं मैदानात लक्ष ठेवायचं आहे. डेड बॉल. इट्स अ डेड बॉल. तर अनिर्णित चेंडू जो घोषित केला गेला. तर पुन्हा एकदा सल्लामसलत होते आणि निश्चित रूपानं आपण पाहतोय की षटक क्रमांक 7 जे संपुष्टात आलाय. चेंडू दुसरा घेतला जाईल निश्चित रूपानं. या 7 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 8वं षटक जे प्रगतीपथावर येईल. तर विना विलंब आपण 8वं षटक प्रगतीपथावर आणायचं आहे कारण अजून साधारणतः 1.5 इनिंग टोटली आपल्याला खेळवायची आहे. एकंदरीत पुढचा एक सामना खेळवायचा अजून बाकी आहे. त्या अनुषंगानं आपण लवकरात लवकर वेळेच्या कटिबद्धतेत हे सामने पार पाडले पाहिजेत कारण कोणत्याच खेळाडूवर कोणत्याच संघावर अन्याय नकोय. 4:45 एकंदरीत वेळ होत्या आणि पाहूयात दिनेश चौधरी आणि साथ दिली जाते ती केतनकडनं. मी पुन्हा एकदा नम्र विनंती करेन की खऱ्या अर्थानं प्लीज कोऑर्डिनेट करा सहकार्य करा कारण एक सामना अजूनही खेळवायचा बाकी आहे. पंच आपण सुद्धा तंबी द्यायची आहे खेळाडूंना. तर गोलंदाजी मार्कवर येतोय तो गोलंदाज संदेश जो षटक क्रमांक 8 हाताळेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं ब्लॅक स्क्रीन एंडकडनं मारायला सुरुवात करेल. सातत्यानं मला एकच वाक्य बोलावं लागतंय थोडी घाई करा. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश जो 8वं षटक हाताळेल पंचांच्या डाव्या बाजूनं. आता मात्र दिनेश चौधरीच्या फळीतून एक फटका पाहायला मिळाला. चेंडू जाईल सीमारेखा पार चौकार. 4 धावा येत आहेत. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 86. तर धन्यवाद डीजे मास्टर. लगेचच विना विलंब सुरुवात करायची आहे. आपण पाहतायत एक भव्य महासंग्राम. एक टेनिस क्रिकेटचा थरार कारण या क्रिकेट महोत्सवाची सुरुवात आपण पाहिलं शनिवारी जी झाली 15 तारखेला या शुभारंभाचा प्रारंभ झाला आणि पहिला चेंडू जो हाताळला गेला 10:45 जो इतिहास घडवला गेलाय सीझन 3चा. तर पाहूयात षटकातला पुढचा चेंडू असेल. आता मात्र एक चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सन्मान दिलाय. चेंडूवर एक धाव मिळेल. एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 87. 87 धावा आतापर्यंत धावफलकावर लागतायत.
केतन चौधरी इज ऑन अ बॅटिंग मार्क. संदेश एक अप्रतिम गोलंदाजी करतोय. एक प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मिड विकेटला. झेल टिपली जाणार. केतन चौधरीच्या पारीचा अंत. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 4चं पतन. धन्यवाद डीजे मास्टर. या झेलनं तिसरा गडी चौथा गडी आतापर्यंत जर तिसरा गडी आपण पाहिलं या मैदानातून माघारीचा रस्ता ज्याला दाखवला गेला. विशाल बागुल जो अप्पर डाऊन एंडवर खेळेल. दिनेश चौधरी पाहूयात. आता मात्र एक प्रहार. चेंडू जातोय मिड विकेटला परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला चेंडू भेदण्याचा ट्राय करत होता परंतु दाबला गेला. दाबाचा पट्टा क्रिएट झाला गेला. विकेट क्रमांक 4चं पतन. तर आपण पाहतात पंकज, राकेश, त्यानंतर पप्पू, त्यानंतर केतन आणि आता मात्र दिनेश असे तब्बल 5 गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतले. या षटकातला शेवटच्या 2 चेंडूंची खेळी बाकी राहते. संदेश इज ऑन अ हॅट्रिक. गांधरे संघाच्या या खेळाडूला द मॅन फ्रॉम गांधरेच्या या खेळाडूला एक विकेट हॅट्रिकची मोठी संधी आहे. तर थोडी घाई करा. हे षटक आपण लगेचच सुरुवात करायची आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश. फुल टॉस. सन्मान दिलाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफला. सीमारेखा पार. चौकार मिळेल. 4 धावा येतील 5व्या चेंडूच्या खेळीची संपुष्ट आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 91. तर निश्चित रूपाने या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय ते 91व्या धावसंख्येवर. शेवटच्या एका चेंडूची खेळी बाकी आहे. लास्ट एव्हर वन डिलिव्हरी फ्रॉम फर्स्ट इनिंग. शेवटचा 1 बॉल. आता मात्र सुंदर फटका. विशाल बागुल झेल टिपलाय. विकेट क्रमांक 6चं पतन. 91 धावसंख्येवर डाव आटोपलाय. विजयासाठी 92 धावांची गरज. सारंग चॅम्पियन पूर्ण संघ 92 धावांची गरज आहे. तर निश्चित रूपानं वाडा लायन्स टीम आणि त्यांच्याशी 2 हात करणारे एव्ही वॉरियर्स विना विलंब आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. लगेचच आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन विना विलंब आपण नाणेफेक कक्षात जायचंय. 92 एव्ही वॉरियर कर्णधार आणि वाडा लायन्स बी फास्ट. वेलकम. एव्ही वॉरियर कॅप्टन. एव्ही वॉरियर. सूरज पाटील आपण लवकरात लवकर नाणेफेक करून घ्या. ओके मी पोहोचलेलो आहे. एव्ही वॉरियर कॅप्टन आणि वाडा लायन्स कॅप्टन. एव्ही वॉरियर्स आपला संघाचा संघनायक लगेचच पाठवायचा आहे बिना विलंब. एव्ही वॉरियर्स गणेश मोहिते आपण लगेचच जायचं आहे. एव्ही वॉरियर घाई करायची आहे. टॉस पहिले. टॉस ओढून घ्या. टॉस आधी उडून घ्या नंतर प्लेइंग लिव्ह असायची.
विना विलंब आपण लगेचच सुरुवात होते. येणारे 8 षटकं असतील. फलंदाज सारंग चॅम्पियन संघ सातत्यानं आपल्याला आवाज द्यावा बघा लागतो. नक्कीच यापुढे सामना आपण एबी वॉरियर वर्सेस वाडा लायन्स या दोन संघांमधील झुंज फाईट आपण पाहणार आहोत. आणि या टॉस बॉक्स मध्ये WPL 2017च्या टॉस बॉक्स मध्ये विवो सॅन्डसोबत आपण बघत आहेत. या देशातील एक जबरदस्त फॉर्म मध्ये जबरदस्त मोबाईल जो सर्वांना आवडणारा विवो आणि ब्रँड पार्टनर या WPL 2017 बनतात विवो. माझ्यासोबत महेश जाधव वाडा लायन्सचे कॅप्टन आणि दयेश एबी वॉरियरचे कॅप्टन बसलेले आहेत. नक्कीच हा सामना रंगतदार होणार आहे. तर सर्वप्रथम मी एबी वॉरियर कॅप्टनकडे जातोय. दयेश, हा सामना आपण समोर आहे वाडा लायन्स आणि वाडा लायन्स संघासमोर एक जबरदस्त आव्हान आपण ठेवण्याचा प्रयत्न कराल. तर दयेश, खास करून हे आयोजन तुला कसं वाटतंय आणि ज्या पद्धतीनं प्रेक्षक यूट्यूबवर साथ देत आहेत, नक्कीच फायनलला प्रेक्षकांचा गर्दी नक्की असेल. तर काय म्हणशील या आयोजनाबद्दल? आयोजन एकदम सुंदर आहे. खरं तर WCL कमिटीचे मी आभार मानतोय का एवढ्या मोठ्या टुर्नामेंट आम्हाला खेळायला मिळाल्यात, त्याबद्दल त्यांचे आभार मानतोय. आणि नक्कीच दयेश, त्याबद्दल आपल्या टीम ओनरबद्दल तू नक्की काय म्हणशील? वैभवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय अत्तेजी पाटील साहेब ज्यांनी या मैदानाला मैदान उपलब्ध करून दिलं आहे. सुसाई वाडा तालुक्यातील मैदान आहे. आणि खास करून टीम ओनरबद्दल तू काय म्हणशील ज्यांनी दरवर्षी या WPLला सहकार्य केलेलं आहे? मी आमच्या ऑनरबद्दल असं बोलतो की आम्हाला त्यांनी विकत घेतलेले आहे आणि आम्ही त्यांचा विश्वास पूर्ण करून दाखवू आणि त्यांना आम्ही फायनलपर्यंत जाऊन दाखवूच. क्या बात आहे. अतिशय जबरदस्तरित्या आपल्या टीम ओनरबद्दल जो विश्वास आहे तो कायम करण्याचा नक्कीच प्रयत्न करण्याचा निर्धार केला एबी वॉरियरच्या कॅप्टननं दयेशनं. यावेळेस मी जातोय वाडा लायन्सकडे. महेश जाधव, एक आपले सुद्धा टीम ओनर आहेत, एक जबरदस्त हौशी सुद्धा टीममध्ये खेळत आहेत. तर काय म्हणशील टीम ओनरबद्दल? टीम ओनरबद्दल बोला झालं कैलासजी बद्दल तर कैलासजींचं व्यक्तिमत्व खूप छान. सो हिअर वी गो कुठेतरी फॉर द आम्ही फर्स्ट डिलिव्हरी. त्यांचा राकेश थोडासा पाटील पहिला चेंडू त्यांचा देखील विश्वास पूर्ण शॉर्ट करू मिड शकलो. विकेट पण मध्ये येणाऱ्या ट्रॅव्हल करतोय. पुढच्या सामन्यात नक्कीच त्यांना आम्ही असं केतन चौधरीनं दाखवून चेंडूला देऊ का, अडवलंय. तुम्ही जो विश्वास आमच्यावर दोन दाखवला धाव. आहे तो थोडासा कमी नाही, म्हणजे जास्त पण नाही ना कमी पण नाही आहे, पण आम्ही त्यांच्या विश्वासाला साजेसर खेळ करू. नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार म्हणतात की खेळ मात्र करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि विश्वास जागा ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. टॉसकडे आपण जाऊया. हेड अँड टेल. हेड पाहिलं तर WPL आणि टेल पाहिलं तर WCA टेल लोगो पाहायला मिळतोय आणि WPL जे आपण हेड पाहतो या कॉईनवर, हे WPL 2017. हे नाणेफेक होते. फर्स्ट हुईस आहे वाडा लायन्स अँड WCL टेल येतोय. टॉस विन एबी वॉरियर. दयेशकडे मी जातो. दयेश, आपण टॉस जिंकलेला आहेत. कॉंग्रॅच्युलेशन अँड गिफ्ट टू कॉईन. आणि टॉस जिंकून खरं तर तू काय स्वीकारशील? पहिले आम्ही बॅटिंग घेऊ. बॅटिंग आता बॅड लाईट होणारच, म्हणून बॅटिंग घेऊन आम्ही जास्तीत जास्त रनांचा टार्गेट त्यांना देऊ. ओके, नक्कीच फलंदाजी घेता ही फर्स्ट टू द बॅट एबी वॉरियर. बघूया रफ अँड टफ मॅच समोर आपण समोर जातो. यावेळेस आपण टॉस हारलेला आहे वाडा लायन्स कॅप्टन महेश जाधव. तर टॉस हरणाऱ्या कर्णधाराला चॉईस दिलं जातं आहे की पॅव्हलिन बॉक्स निवडणं. तर क्रीडा मंचाच्या डावा आणि उजवा 2 पॅव्हलिन बॉक्स आहेत. तर लेफ्ट अँड राईट कुठला निवडशील? राईट साईडचा पॅव्हलिन बॉक्स मध्ये निवडतो यावेळेस महेश जाधव. तर समोर टॉस विन करून नंतर फलंदाजी घेतलेली आहे आणि कुठपर्यंत रोखलं जाईल या मॅचमध्ये एबी वॉरियरला तुझ्या गोलंदाजांकडनं? 80 धावांपर्यंत. 80 धावांपर्यंत मात्र मिनिमम मात्र रोखण्याचा प्रयत्न करतात. बेस्ट ऑफ लक बोथ कॅप्टन टीम. अँड प्लेइंग लिस्ट चेकअप नाव. प्लेइंग लिस्ट सुपूर्द करायची आहे. एक रफ अँड टफ सामना. आजचा अंतिम दिवस आपण पाहता. क्रिकेटचा थरार आपण आजमावतो आहेत आणि या थरार आजमावण्यासाठी अनेक प्रेक्षक या ठिकाणी जमावत होत आहेत. परंतु यूट्यूबच्या माध्यमातून या वाडा तालुक्याचं क्रिकेट पूर्ण जगभरामध्ये पोहोचवलं जात आहे. या वाडा तालुक्यातील अनेक खेळाडू आज महाराष्ट्राबरोबरच या देशाबरोबरच पूर्ण जगभरामध्ये 198 देशांमध्ये पाहायला मिळतात. खरं तर खेळ असतो, कुणाचाच मेळ नसतो. जे काय ठरवतो वेळच ठरवतो. बघूया सामन्याकडे वळूया. रफ अँड टफ मॅच WPLची हीच खासियत. थँक्यू. धन्यवाद सूरज. एकंदरीत जाऊयात पुन्हा एकदा मैदानात रफ अँड टफ मॅचकडे, कारण एक मोठा सामना चालू आहे.
तर एकंदरीत राकेश पाटील सातत्यानं चांगली गोलंदाजी करतोय, कारण राकेश पाटील एकंदरीत डिफेंड करायचे आहेत. 92 धावांचं लक्ष जे आहे समोर सारंग चॅम्पियन्स टीमकडे. म्हणजे काय निखिल भोईर सिली मिड ऑफला हा चेंडू खेळला गेला आणि क्षेत्ररक्षण खूप सुंदर होतं आहे. क्षेत्ररक्षण जी ताकद मानली जाते या टेनिस क्रिकेटमधली, ती ताकद मात्र पणाला लावली जाते. आणि षटक क्रमांक 1 संपुष्टात. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 10 धावा. एकंदरीत 10 रन्स ऑन बोर्ड. येणारी 7 षटकं असतील. 42 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी तर 82 धावांची गरज आहे विजयासाठी. येणारे 42 चेंडू असतील, कारण 10 धावा झाल्यात. 91 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 92 धावांचं विजयासाठी लक्ष आहे. तर एक चावी आमच्यापाशी आले. मारुती सुझुकी कारची एक चावी जी आमच्यापाशी येते. जर कोणाची असेल घेऊन जायची आहे, ओळख पटवून देऊन. तर पाहूयात. आपण पाहतायत महासंग्राम, या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. खऱ्या अर्थानं आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर येईल. तो गोलंदाज गुरु गोवारी, द मॅन फ्रॉम गुहीरचा हा खेळाडू, द मॅन फ्रॉम करंजपाडाचा हा खेळाडू. सातत्यानं क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. लेग स्लिप तैनात केली आहे, कारण पंकज पागधरेला माहिती आहे की दोन्हीही मातब्बर फलंदाज आहेत. दोन्हीही रुपेश आणि निखिल एक आक्रमकता धारण करणारे फलंदाज आहेत. आता मात्र प्रत्येक चेंडूवर मल्टी हिट द्यावे लागतील, कारण खूप मोठी धावसंख्या. इनसाइड आउट, सबसे बडी मछली जाल में. विकेट क्रमांक 1चं पतन बाद. रुपेश याच्या पारीचा अंत. डीजे मास्टर बजाव. तर धन्यवाद. अजिबात टीम मीटिंग नको आहे आणि विना विलंब लगेचच दुसरं षटक जे आहे ते प्रगतीपथावर आणायचं आहे. विवेक जो खेळपट्टीवर येतोय, निखिल भोईर याला साथ देण्यासाठी. 10 धावा ज्या धावफलकावर लागल्या आणि 10 धावांवर पहिला गडी बाद झाला तो फलंदाज रुपेश याच्या राजेश सातवी जो बाद झाला. तर विवेक जो साथ देण्यासाठी येतोय. संत गतीनं जो खेळ चालू आहे आणि निश्चित रूपाने खूप मोठी धावसंख्या गरजेची आहे, कारण अजूनही 82 धावांची गरज आहे. 41 चेंडू आहेत, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा कमवणं कंपल्सरी आहे. प्रत्येक चेंडूंवर 2 धावा घेणं हे आता मात्र सारंग चॅम्पियन संघाला कंपल्सरी आहे. निखिल भोईर जो नॉन स्ट्रायकर एंडवर आहे त्याला साथ देण्यासाठी विवेक जो अप्पर एंडवर येईल. एकंदरीत डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, म्हणजे वाऱ्याची दिशा खूप पूरक या डावखुऱ्या हाताच्या खेळाडूच्या बाजूनं चालू आहे. वन्स अगेन गुरु गोवारी, राईट आर्म राऊंड, शॉर्ट ऑफ लेंथ. चेंडू बराचसा बाहेर आमचे कृष्णा सर इशारा करतायत. एक स्वैर मारा जे धावफलकावर येतोय. वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळते आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचतायत त्या 11. 11 रन्स आफ्टर लॉस ऑफ 1. 111 फिगर जी धावफलकावर येते. 11 धावांवर 1 गडी बाद, अशी एकंदरीत ही धावफलकावरची फिगर. पाहूयात. आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, खडे मल्टी हिट देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू आणि फळी या 2 गोष्टींमधला ताळमेळ सजला जात नाहीये. आणि चेंडू क्रमांक 2 मात्र निर्धाव जो हाताळला जातोय गोलंदाज गुरुकडनं. पाहूयात. गुरु गोवारी पुन्हा एकदा ब्लॅक स्क्रीन एंडकडनं चेंडूला हाताळेल. आमच्या पॅव्हेलियनच्या अपोजिट एंडकडनं गोलंदाज गुरु इज ऑन अ फायर. शॉर्ट ऑफ लेंथ, आणि या शॉर्ट ऑफ लेंथच्या चेंडूला वाईडिश मिड विकेटला जे ट्रॅव्हल होतोय चेंडू, एकच धाव मिळते. क्षेत्ररक्षण अप्रतिम लावलं गेलं आहे आणि त्याच क्षेत्ररक्षणाच्या अनुषंगानं एकच धाव जी दिली जाते. 12 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 3 चेंडू असतील. लास्ट 3 डिलेव्हरीज या षटकातल्या हाताळायच्या बाकी असतील आणि येणारे उर्वरित 36 चेंडू असे एकूण 39 चेंडू असतील. आणि विजयासाठी जर आपण पाहायला गेलो तर एकंदरीत माझा साथी स्कोरर मित्र मला माहिती पुरवतोय की अजूनही 80 धावांची गरज आहे. आता मात्र सेल्फ डिफेन्स सन्मान सेल्फ फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवलं गेलं. चेंडू ट्रॅव्हल झाला सेल्फ फॉलो थ्रूमधून, तो निश्चित रूपानं सिली मिड ऑफला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला
एकही धाव घेतली जात नाही आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे की गणेश सांबरे नावाचा जो एक खेळाडू आहे त्याचा आज वाढदिवस आहे. वाडा स्ट्रायकर संघाचा हा एक खेळाडू, त्याचा हा वाढदिवस, आजचा दिवस हा वाढदिवस आहे त्याचा. तो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे फॉर दॅट डे. आता मात्र लेग स्लिपच्या दिशेनं चेंडूला खेळलं जात आहे. पंचांकडनं इशारा येतोय एक स्वैर माऱ्याचा. तर सगळ्यांकडनं शुभेच्छा येतात. गणेश सांबरे द मॅन फ्रॉम करंजपाडा, गुहीरचा हा खेळाडू, ज्याला यस 4G ग्रुपकडनं विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट करिअर अँड नेक्स्ट लाईफ. पाहूया तर गोलंदाजी मार्कर गुरु. आता मात्र एक चांगला फटका, टेनिस क्रिकेटमधला एक अप्रतिम फटका. चेंडू सरसेल तो वायडिश शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, डीप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव, 14 धावा धावफलकावर येतात. विजयासाठी 78 धावांची गरज आहे. तर पाहूयात 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. गुरु षटकातला अंतिम चेंडू हाताळेल. बॅटिंग स्टान्सवर फलंदाज डावखुऱ्या हाताचा विवेक इज ऑन अ बॅटिंग स्टान्स. राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करतोय गोलंदाज गुरु. प्रहार, एक प्रहार परंतु एक फ्लॉप शॉट. झेल बाद होईल का? आणि झेल टिपला जातोय. विकेट क्रमांक 2चा पतन. फलंदाज विवेक बाद. डीजे मास्टर. या विकेटनं मात्र थोडीशी पडझड झाल्या आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर एक मोठा चमकता सितारा. सध्या टेनिस क्रिकेटमध्ये या गोलंदाजाचं नाव खूप गाजत आहे. केतन चौधरी सातत्यानं दोन्हीही चेंडू दोन्ही बाजूनं फिरवण्याची ताकद या गोलंदाजाच्यात आहे. कारण लेग स्विंगर आणि आपण जर पाहिलं इन स्विंगर आउट स्विंगर दोन्ही कॉम्बिनेशन ज्याच्याकडे परफेक्ट हाताळले जात आहेत आणि रॉंग वन सुद्धा अप्रतिम हाताळतो. तर पाहूया आता गोलंदाजी मार्कवर येईल. राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करेल. फलंदाजीसाठी अमित पष्टे. एक मोठं वादळ पुन्हा एकदा मैदानात. कारण अमित पष्टेनं सातत्यानं 15 ते 20 वर्ष टेनिस क्रिकेट गाजवलं. 15 वर्षांची कालकीर्द एक जुजुबीनं, एक कौशल्यानं गाजवली गेली. ते अमित पष्टे द मॅन फ्रॉम निचोळ्याचा हा खेळाडू. आता मात्र त्याच्या कला कौशल्याच्या गुणांना वाव देण्यासाठी एक मोठी संधी आहे. कारण 78 धावा अजून गरजेच्या आहेत आणि 6 षटकं बाकी आहेत. अमित पष्टेची फळी जर आज तळपली तर मात्र या 78 धावा सहज गतीनं काबीज करू शकतात. परंतु केतन चौधरी एक मोठा खेळाडू आहे. केतन चौधरीचा स्तर खूप मोठा आहे आणि सातत्यानं खूप मोठी काबिलियत या खेळाडूकडे आहे. केतन चौधरी पुन्हा एकदा द मॅन फ्रॉम कंचाड, पॅव्हिलियन सिटी एंडकडनं. आता मात्र चेंडू जाईल वाईड +1. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक सरसावेल ते 16 या धावसंख्येवर. धावफलकावर धावा अजूनही गरजेच्या आहेत. त्या 76 धावांची गरज आहे. 76 रन्स रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 36 डिलेव्हरीज. 36 चेंडू असतील आणि 76 धावा ज्या कमवायच्या आहेत त्या मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला. वन्स अगेन निखिल भोईर. फुल टॉस. चेंडूवर अप्रतिम आघात केला गेला. मिड विकेटला एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 17 या धावसंख्येवर. 17 धावा धावफलकावर लागल्यानंतर विजयासाठी 75 धावांची गरज उरते. आता मात्र अमित पष्टे या खेळाडूची बहारदार खेळी पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आतुर आहेत. कारण या खेळाडूनं जर आज फळी तळपवली तर मात्र आणि अप्रतिम प्लम्प ॲनालिसिस पुन्हा एकदा. कारण चेंडूनं हाईट फार कमी घेतली. चेंडू सरसावलाय फाईन लेगला. 1 धाव मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा सहज गतीनं पळून काढल्या जात आहेत आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोचेल ते 19 या धावसंख्येवर. 19 धावा धावफलकावर लागल्यानंतर 73 धावांची विजयासाठी गरज उरते. ती मात्र सारंग चॅम्पियन संघाला. 73 धावा कमवायच्या आहेत. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलाय म्हणजे 34 चेंडू बाकी आहेत. 73 धावांची गरज आहे. केतन चौधरी इज ऑन अ फायर. आता मात्र वेट अँड वॉच. थांबून हा फटका खेळला गेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला उचललं जातंय, फेकलं जातंय. तोपर्यंत अमित पष्टे सहज गतीनं 2 धावा टिपून पूर्ण करतोय. धावफलकावर 21 धावा लागत आहेत आणि या 21 धावांच्या साथीनं अजूनही 71 धावांची गरज आहे विजयासाठी. 33 चेंडू 71 धावा.
आता मात्र खूप मोठे फटके खेळावे लागतील, कंबर कसावी लागेल, षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल या दोन फलंदाजांना. वन्स अगेन केतन, शॉट ऑफ लेंथ, चेंडू जाईल सरळ मिड विकेटच्या वरनं, षटकार, एक मोठा फटका. तर धन्यवाद डीजे मास्टर. 27 धावा, 27. दोन्ही संघ नोंद घ्यायची आहे. 27 धावा धाव फलकावर लागल्यात. विजयासाठी अजूनही 65 धावांची गरज आहे. येणारे 32 चेंडू आणि विजयासाठी 65 धावांची गरज. दोन्ही फलंदाज मात्र एक सुंदर फलंदाजी करतायत, सातत्यानं कला कौशल्यपणाला लावली जात आहेत. आणि केतन चौधरी एक नौखा गोलंदाज आहे, तरी सुद्धा एक चांगल्या प्रकारची परफेक्शननी गोलंदाजी करतोय. वन्स अगेन केतन इज ऑन अ फायर. केतन चेंडू हाताळेल. आता मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा अमित पष्टेनं वाईड यॉर्कर जो हाताळला गेला त्यावर एक धाव मिळाली. ती शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर खेळपट्टीच्या लगतच एकेरी धावेनं धावफलक मिळेल. ती धावफलकावर 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी जर आपण पाहायला गेलो तर अजूनही 64 धावांची गरज आहे. पाहूयात पुन्हा एकदा केतन. आता मात्र चांगला प्रहार करण्याच्या नादात चेंडू तर निर्धाव निघतोय. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु सेफ. अमित पष्टे पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहे. 22च्या स्वरूपात धावा येत आहेत. आमचे पंच इशारा करतायत, एक धाव मिळते 22च्या स्वरूपात. आणि या एकेरी धावेने धावफलक पुन्हा जाऊन पोचेल ते 29च्या घरात. 29 रन्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकं जी प्रगतीपथावरून संपलेत आणि 4थं षटक प्रगतीपथावर येईल. मी नम्र विनंती करेन जे सिनियर सिटीजन राकेश पाटील, मिथुन नाईक, त्याचप्रमाणे पंकज. आय एम टेलिंग कंटिन्युअसली 29. वन्स अगेन 29 रन्स, 63 रन्स रिक्वायर्ड इन 30 डिलिव्हरीज. 63 धावांची गरज आहे विजयासाठी. अजून 30 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 5 षटकांचा खेळ एकंदरीत बाकी राहतोय. या षटकात मात्र अप्रतिम फलंदाजी. अमित पष्टेकडनं चोख उत्तर दिलं गेलं. 15 धावा ज्या कमावल्या गेल्या या षटकात आणि या 15 धावांनी धावफलक सहज जाऊन पोचलंय ते 29 या धावसंख्येवर. विजयासाठी अजूनही 63 धावांची गरज आहे. येणारे 30 चेंडू आणि 63 धावा. तर एकच नम्र विनंती करेन, गुरु गोवारी आपण लगेचच षटकाला प्रारंभ करायचा आहे. गुरु गोवारी द मॅन फ्रॉम करंजपाडा पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. सांघिक 4थं षटक असेल. आणि निखिल भोईरला मात्र आता कसब कौशल्य पणाला लावावी लागतील, कारण टेनिस क्रिकेट अस्तित्वाची झुंज तपासतंय. या सारंग चॅम्पियन संघाची अस्तित्वाची झुंज तपासली जाते. वन्स अगेन गुरु गोवारी. पहिला चेंडू अतिरिक्त हाताळला गेला, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर 2 डबल म्हणजे 3 चेंडू ऑथराईज, त्यानंतर एक प्रहार षटकार आणि त्यानंतर 2 लेग बाईटच्या सिंगल. ओके, 6 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 6 चेंडूंचा. प्लीज, चीते की चाल, बाज की नजर और हमारे स्कोरर पे कभी संदेह नहीं करते. अमोल तिवारी है हमारे साथ, एक सबसे बड़ा स्कोरर है वो कुडूस रीजन का. चेंडूला खेळलं जात आहे वाईडी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव मिळते पुन्हा एकदा. एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोचेल 30 या धावसंख्येवर आणि धावफलकावर 30 धावा लागल्यात. अजूनही जर पाहायला गेलो तर या 30 धावांनी धावफलक अजूनही 62 धावा ज्यांची गरज आहे. 62 धावा अजून. आता मात्र जबरदस्त कलाईनं इन बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, गलीच्या मधनं चेंडूला भेदण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु दिनेश सातत्यानं चांगली कामगिरी करतोय. दिनेश चौधरी चेंडूला सातत्यानं थोपवतोय आणि 3 चेंडूंवर 3 सिंगल रोटेट झाल्यानंतर 32 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही येणारे चेंडू असतील ते एकंदरीत 4 षटकांचे 24+3 27 चेंडू. पाहूयात पुन्हा एकदा. आता मात्र एक जबरदस्त फटका, चेंडूला खेळ गेलाय बुद्धीनं. 4 धावा मिळतील. डीजे मास्टरला एक संधी मिळेल. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 36 या धावसंख्येवर. 36
36 धावा धावफलकावर लागल्यात आणि या 36 धावांनी 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंवर 3 सिंगल आणि एका चेंडूवर 4 धावांचा फटका. अशा एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 36 धावा लागल्यात. अजूनही 56 धावांची गरज आहे. 26 चेंडू 56 धावा कमवायच्या आहेत त्या निखिल आणि अमितच्या जोडीला. पाहूयात वन्स अगेन गुरु गोवारी सातत्यानं चांगला चेंडू हाताळतोय, परंतु चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे त्या अमित पष्टेच्या फलंदाजीतनं. आता मात्र इन साइड एज, एक बॉटम एज घेतली गेली. एक मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न होता अमितचा, परंतु निश्चित रूपानं हा फटका मात्र होऊ शकला नाही. आणि निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडूंचा खेळ यशस्वी संपलाय. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल, म्हणजेच एकंदरीत 25 चेंडू आणि 56 धावा असं समीकरण आहे. शॉर्ट ऑफ लेंथ थारा नाहीये टेनिस क्रिकेटमध्ये. चेंडू जाईल, ही झेल होऊ शकली असती. सहज साधा सोपा झेल सोडलाय, चेंडू घालवलाय, षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. एकंदरीत 42 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय, म्हणजेच अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी राहतोय. 24 चेंडू आणि विजयासाठी 50 धावसंख्येची गरज आहे. थोडी घाई करा, एक सामना अजून खेळवायचा बाकी आहे. मी सातत्यानं एकच वाक्य बोलतोय, थोडी घाई करा, कारण 50 धावा अजूनही गरजेच्या आहेत. एक मोठा सामना पाहायला मिळतोय, अस्तित्वाची लढाई सारंग चॅम्पियन्स टीमची. सारंग चॅम्पियन्स संघ सातत्यानं चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अमित पष्टे मात्र एक साजेशी फलंदाजी करतोय, कारण अमित पष्टेनं आत्तापर्यंत 2 मल्टी हिट ज्याच्या फळीतनं पाहायला मिळालेत. अमित पष्टे जर पाहायला गेलो तर एका चौकाराच्या आणि 2 षटकाराच्या सहाय्यानं एकवीस धावांवर, वैयक्तिक 21 धावांवर अमित पष्टेकडनं जी खेळी होते. सलामी स्पोर्ट्स निचोळेकडनं सातत्यानं चांगला खेळ ज्यानं केला आतापर्यंत, आज मात्र त्याची सारंग चॅम्पियन्सकडनं वर्मी लागते. सारंग चॅम्पियन्स संघाकडनं ज्याची खेळीला ज्यानं सुरुवात केली, अमित अनंत पष्टे, द मॅन फ्रॉम निचोळेचा हा खेळाडू, त्याचं आता मात्र कसब कौशल्य तपासलं जाणार. कारण एकंदरीत खऱ्या अर्थानं जर एक मूर्तिमंत खेळाडू असेल तर या 50 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पार करेल. परंतु केतन चौधरी एक मोठं ट्रम्प कार्ड वापरलं जात आहे. तो खेल ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तभी दिखाना, जब सामने वाला बादशाह दिखा दे. तर आता मात्र समोर बादशाह आहे आणि त्याला शह देण्यासाठी एक्क्याला या खेळपट्टीवर आणलं जात आहे. केतन चौधरी एक मोठा खेळाडू, एक हरहुन्नरी गोलंदाज. बॉलिंग मार्कवर येईल पॅव्हलियन सिटी एंडकडनं राईट आर्म राऊंड. आता मात्र जबरदस्त प्रहार, निखिल भोईर कार्पेटच्या साह्यानं स्क्वेअर लेगला चेंडूला खेळतोय. क्षेत्ररक्षणात मात्र पुन्हा एकदा गफलत होते. 1 धाव अतिरिक्त स्वरूपात जाईल आणि 1 धाव जी ऑथराईज मिळाली, अशा 2 धावा मिळतील आणि 44 धावा धावफलकावर लागल्यानंतर 48 धावांची गरज उरते. 23 चेंडू 48 धावा कमवायच्या आहेत त्या मात्र या 2 फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना. 48 धावा गरजेच्या आहेत. केतन चौधरी पुन्हा एकदा सातत्यानं चांगली गोलंदाजी करतोय, पाहूयात. शॉर्ट ऑफ लेंथ वन्स अगेन, चांगला चेंडू, चांगली फटकेबाजी केली जाते मिड विकेटला. चेंडूला उचललंय, फेकलंय, तोपर्यंत 1च धाव येईल. अमित पष्टे आता मात्र सामना करेल षटकातल्या उर्वरित चेंडूंचा, कारण 1 धाव घेऊन निखिल भोईर मात्र अप्पर एंडवरून डाऊन एंडवर आलाय. धावफलकावर 45 धावा धावफलकावर लागत आहेत. विजयासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे. 22 चेंडू 47 धावा. 1 षटक मोठं जर फलंदाजीच्या रूपाने एक मॅसिव्ह मल्टी हिट जर लागले तर मात्र वापसी करू शकतो. दोन्ही संघांना अजूनही तितकीच जिंकण्याची संधी आहे. दोन्ही संघांना अजूनही 50-50% मॅच जिंकण्याचे चान्सेस आहेत. वन्स अगेन केतन, आता मात्र एक कार्पेटच्या साह्यानं जोरदार प्रहार, अमित पष्टेच्या फळीतनं जोरदार प्रहार. दोन्हीही फलंदाज आपण पाहिलं की क्षेत्ररक्षक आणि फलंदाज दोघंही घसरले. यासाठी सगळ्या खेळाडूंना एकच सांगेन की चांगल्या कंपनीचे शूज आपण वापरले पाहिजेत. तुम्ही व्यावसायिक खेळाडू आहात त्यामुळे निश्चित रूपानं वेल ग्रिप्ड शूज आपल्याकडे असले पाहिजेत. स्किट झाला अमित पष्टे 2 वेळा आणि निश्चित रूपाने या 2 वेळा स्किट होण्यानं 1 धाव मात्र त्याची चुकली. पुन्हा एकदा केतन चौधरी गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड विकेटनं मार करेल. आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल की काय, आणि चेंडू जातोय नो मॅन लँडमध्ये.
2 धावा मिळतील का? जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 48 रन्स ऑन बोर्ड. 48 धावा धावफलकावर. विजयासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे. 20 चेंडू 44 धावा आता मात्र गरजेच्या आहेत. 20 बॉल्स हे एकंदरीत बाकी आहेत. 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत आणि येणारी 3 षटकं एकंदरीत बाकी असतील. पुन्हा एकदा केतन चौधरी ऑन फायर. जबरदस्त प्रहार. पुन्हा एकदा शॉर्ट. सिली मिड ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल झाला वाईडिश लॉंग ऑफला आणि वाईडिश लॉंग ऑफ मध्ये राकेश पाटीलनं चेंडूला उचललाय आणि फेकलाय. तोपर्यंत 1 धाव मिळते. धावफलकावर 49 धावा ज्या जमा झाल्यात आणि एकंदरीत जर पाहायला गेलो महत्त्वाची गोष्ट की हे दोन्ही फलंदाज आता मात्र वेल सेट झालेत. या दोन्ही फलंदाजांमध्ये ब्रेक थ्रू मिळवला पाहिजे हे केतन चौधरीनं ओळखलं पाहिजे. वन्स अगेन गोलंदाज केतन. आता मात्र अमित चेंडूवर आघात करण्याचा प्रयत्न करतोय. मिड विकेटला पहिली धाव तेजीने घेतली जाते. 1च धाव मिळेल. अर्धशतक जे धावफलकावर लागते सारंग चॅम्पियन. 50 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र विजयासाठी 42 धावांची गरज आहे. 42 धावा. 48 एकंदरीत 18 चेंडू असतील आणि 42 धावांची गरज आहे. 18 चेंडू 42 धावा. तर धन्यवाद डीजे मास्टर. आपण विनम्र विनंती करेन क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण विना विलंब लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर षटक क्रमांक 6 जे प्रगतीपथावर येत आहे सचिन उर्फ बाबा जो गोलंदाजी मार्कवर आलाय. राईट आर्म राऊंड विकेटनं कादिवली गाव एंडकडनं चेंडूला हाताळलेला. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. क्रिकेटचा एक महासंग्राम आणि या महासंग्रामातली अस्तित्वाची झुंज अमित आणि निखिल या 2 फलंदाजांकडनं दिली जाते. अमित पष्टे जर आज तळपला तर मात्र एक काबिल खेळाडू बनू शकतो. एक वंडर बॉय खेळाडू बनू शकतो. पाहूयात. सचिन रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार. चेंडू जाईल सीमारेखा पार. चौकार येतोय. 1 बाउन्स. 4 धावा मिळतील. या 4 धावांनी धावफलक धन्यवाद डीजे मास्टर. एकंदरीत या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 54 धावसंख्येवर. विजयासाठी जर पाहायला गेलो 38 धावांची गरज आहे. 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. हे षटक खूप महत्त्वपूर्ण ठरणार. या षटकात जर जो संघ हवी ठरेल कारण आपण पाहतोय 17 चेंडू आत्तापर्यंत बाकी आहेत. 17 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. एकंदरीत 17 चेंडूंचा खेळ. या 17 चेंडूंच्या खेळामध्ये एकंदरीत अमित पष्टे याला कंबर कसावी लागणार. वन्स अगेन सचिन एक मूर्तिमंत खेळाडू. प्रहार. अमित पष्टे तळपलाय. चेंडू जाईल सरळ बिग हिट. षटकार आर पार. 6 धावा. तर धन्यवाद डीजे मास्टर. 60 धावा धावफलकावर लागतात. आता मात्र 32 धावांची गरज आहे. 32 धावा विजयासाठी करायच्या आहेत सारंग चॅम्पियन संघाला आणि डिफेंड करायच्या आहेत 32 धावा वाडा स्ट्रायकर्स टीमला. वाडा स्ट्रायकर्स एक मूर्तिमंत खेळाडूंचा संघ आहे. अनुभव खूप पाठीशी आहे आणि सचिन एक नामांकित गोलंदाज आहे. कारण सचिन एक काबिल खेळाडू आहे. सातत्यानं चांगला एक हुकमत. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार. वन्स अगेन आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अमित पष्टे षटकातला 3रा चेंडू मात्र निर्धाव हाताळला जातोय तो सचिनकडनं. या 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्ची केल्यात त्या सचिननं. पाहूया तर शेवटचे 3 चेंडू असतील या षटकातल्या. एकंदरीत 15 चेंडूंचा खेळ आणि 32 धावांची गरज. आता मात्र खडे आता एक मल्टी हिट देण्याचा प्रयत्न केला गेला अमितकडनं आणि फलंदाज अमित याला मात्र चकमा खाऊन चेंडू सरळ निघाला तो पंकज बागदारेच्या हातात विसावायला. तर पाहूया आता पुन्हा एकदा शेवटच्या 2 चेंडूंची खेळी बाकी राहते. मी ज्या अनुषंगानं बोललो की सचिन एक काबिल खेळाडू. वन्स अगेन सचिन. आता मात्र एक मोठा प्रहार करण्याच्या नादात चेंडूला खेळलं गेलं. डीप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमधून पहिली धाव तेजीने घेतली गेली. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत या जोडीसाठी. या 22 यार्ड मधलीच जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या 2 धावांनी धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय ते एकंदरीत 62 धावसंख्येवर. 30 धावांची गरज आहे. 30 रन्स रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 13 बॉल्स. 13 चेंडू 30 धावा. 13 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि तुम्हाला 30 धावा कमवायच्या आहेत आणि डिफेंड सुद्धा करायच्या आहेत. कृष्णा सातपुतेची आठवण आली. जुन्नर प्रीमियर लीगचा हा फटका.
चेंडू जातोय सरळ षटकार 6 धावांसाठी, एक ब्रँडेड फटका. धन्यवाद डीजे मास्टर. ज्या अनुषंगानं कृष्णाला बऱ्याचदा पाहिलं की हे पॅडल स्वीप कृष्णाकडनं सातत्यानं खेळली जाते, कारण पॉपिंग क्रीजचा एक बहारदार उपयोग करणारा खेळाडू म्हणून कृष्णाकडे पाहिलं जातं. आणि कृष्णा सातपुते ज्या अनुषंगानं जसे पडून पडून फटके मारतो आणि गोलंदाजांचा खात्मा करतो, त्याच अनुषंगानं अमित पष्टेनं हा फटका मारला. 6 धावांनी धावफलक मात्र जाऊन पोचलं. ते एकंदरीत 68 या धावसंख्येवर 24 धावांची गरज आहे. या षटकात 2 प्रहार पाहायला मिळाले. 68 धावा धावफलकावर लागल्या. 24 धावांची अजूनही गरज आहे. विजयासाठी 12 चेंडू शेष आणि 24 धावांची गरज. वन्स अगेन सारंग चॅम्पियन्स. माझं पहिलं स्टेटमेंट होतं की आज अमित पष्टे जर तळपला तर निश्चित रूपानं हा सामना काबीज करू शकतो, या सामन्यात कमबॅक करू शकतो. वन्स अगेन आता मात्र राकेश पाटील अस्तित्वाची झुंजपणाला पुन्हा एकदा ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला अनुभवाचा क्रमांक 1चा हा खेळाडू राकेश पाटील, द मॅन फ्रॉम वाघोट्याचा हा गोलंदाज. सातत्यानं हे टेनिस क्रिकेट साधारणतः 20 वर्षाची कारकीर्द ज्यानं या टेनिस क्रिकेटमधून भूषवल्या. तो गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॅव्हलियन सिटी एंडकडनं मारा करेल पंचांच्या डाव्या बाजूनं. एक प्रहार पुन्हा एकदा चेंडू यॉर्कर पद्धतीचा खणून काढलाय. कार्पेटच्या साहाय्यानं वाईडिश लॉंग ऑनला चेंडू सरसावला. विशाल बागुल चेंडूवर जबरदस्त सरशी करतोय. एकच धाव मिळेल. या एकेरी धावेनं धावफलक जाईल ते 69. विजयासाठी अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे. 23 धावा असतील आणि 11 चेंडूंची तुम्हाला संधी असेल. 11 चेंडू तुम्हाला डायव्हर्ट होतील आणि 11 चेंडूंवर तुम्हाला 23 धावा कमवाव्या लागतील. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला या 11 चेंडूत 23 धावा वाचवाव्या लागतील. डिफेंड कराव्या लागेल, स्वतःला बचावावं लागेल. राकेश पाटील पुन्हा एकदा षटकातला दुसरा चेंडू हाताळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र अमित पष्टे आग ओकतोय, कारण चेंडू येतोय वाईडिश लॉंग ऑफला. पहिली धाव तेजीनं घेतली आहे, तरी सुद्धा एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 70 या धावसंख्येवर. 70 रन्स. आता मात्र 22 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 22 धावा म्हणजे सूरज पुढचे 4 चेंडू निर्णायक असणार आहेत. या 4 चेंडूंवर या मॅचची रणसूत्र आखली जातील. पुन्हा एकदा राकेश षटकातला पुढचा चेंडू हाताळलेला गोलंदाजी मार्कवर. अक्रॉस द बॅट खडे खडे मल्टी हिट देण्याचा प्रयत्न करतोय. इनपॅच लाईनमध्ये चेंडूला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निर्धाव चेंडू जो धावफलकावर येईल. आतापर्यंत जर पाहायला गेलो 9 चेंडू एकंदरीत बाकी राहत आहेत आणि या 9 चेंडूंचा खेळ शेष राहिल्यानंतर धावफलकावर 22 धावांची गरज आहे. 22 रन्स रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 9 बॉल्स 9 डिलिव्हरी. पाहूयात राकेश पुन्हा एकदा खडे खडे त्याच अनुषंगाने चेंडूला हाताळतोय. पंकजकडनं मात्र थोडीशी सॉफ्ट डिसमिसल झाली आणि एक धाव मिळते. अजूनही 21 धावांची गरज. 8 चेंडू 21 धावा ज्या मात्र करायच्या आहेत. 8 चेंडूत 21 धावा ज्यांची स्वीकृती करायची आहे ती सारंग चॅम्पियन संघाला. निश्चित रूपानं राकेश पाटीलला या 8 चेंडूंमधल्या 21 धावा थोपवायच्या आहेत. तर पुन्हा एकदा राकेश सज्ज, शेवटचे 2 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. अप्रतिम. जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. राकेश पाटील मात्र आपला अनुभवाचा जोर पणाला लावतोय. ज्या अनुषंगानं ब्रेकली गोलंदाजी करतो, ज्या अनुषंगानं मिचेल स्टार्क वाईड यॉर्कर हाताळतो, त्याच पद्धतीनं सातत्यानं पंचांच्या डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर हाताळले जात आहेत आणि चेंडू निर्धाव काढतायत. तर निश्चित रूपाने शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू 21 धावा. प्रत्येक चेंडूवर 3 धाव कमवायची आहेत. ती अमित याला. यॉर्कर वन्स अगेन फुलिश लाईन डिलिव्हरी. चेंडू शूट झाला. आता मात्र 6 चेंडू. पंचांकडे दाद, पंचांचं बोट आकाशाकडे. अमित पष्टेच्या बारीचा अंत. 7 चेंडू 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावांची गरज. राकेश पाटीलचं हे षटक खूप निर्णायक ठरेल, कारण राकेश पाटीलनं खऱ्या अर्थानं आज एक कौशल्यात्मक खेळी केल्या. राकेश पाटीलचं अस्तित्व तपासणारा हा क्रिकेटचा खेळ होता. हा सामना अस्तित्व तपासणारा होता आणि निश्चित रूपानं त्यात बाजी मारली. सलग एक हुकमी 4 यॉर्कर 4 डिलिव्हरीत सातत्यानं हाताळल्या गेल्या. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. निखिल भोईर जो अप्पर एंडवर जाईल आणि निश्चित रूपानं या 6 चेंडूंमध्ये 21 धावा ठोकायच्या आहेत. आता मात्र बॅटिंग स्टँडवर आलाय तो फलंदाज अमित जाधव. साथ देईल. अभिनव
जर आपण पाहायला गेलो सारंग चॅम्पियन संघ आपला प्रतिनिधी, तर पाहूयात फलंदाजी स्टांजवर येतोय तो फलंदाज कोण आहे रे फलंदाज? फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं तर खूप बरं होईल. पाहूयात 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल निखिल भोईर जो बॅटिंग स्टांजवर आहे. थोडी घाई करायची आहे, कृपया नम्र विनंती करतोय, कारण अजून एक सामना खेळवायचा बाकी आहे. 21 धावा कमवायच्या आहेत, 71 धावा धावफलकावर लागल्यात. 21 रन्स, एक काफी बडा मुकाबला, एक चुरशीचा सामना, एक काटेकी टक्कर. वन्स अगेन सचिन तयार, षटक हाताळलेला राईट आर्म राऊंड विकेट सचिन तयार. पहिला चेंडू असेल, वाईडचा इशारा येतोय. आता मात्र 6 चेंडू 20 धावा, 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. प्रहार करावे लागतील, कारण एक अतिरिक्त चेंडू हाताळला तर गेलाय सचिनकडनं. सचिन एक मूर्तिवंत खेळाडू, सचिन एक नामांकित गाजलेला गोलंदाज आहे. पाहूया आता पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट, चेंडू मात्र खाली राहिला. चेंडूला जेवढी हवी तितकी फ्लाईट मिळाली नाही. हे खेळपट्टीचे रागरंग आहेत. खेळपट्टीवर चेंडू अचानकपणे कधीतरी उसळी घेतो, अचानकपणे कधीतरी खाली राहतो. 5 चेंडू 20 धावांची गरज, प्रत्येक चेंडूवर चौकाराची गरज आहे. आता मात्र निखिल भोईर पुन्हा एकदा अप्रतिम, चांगला चेंडू हाताळला गेला. एक चेंडू निर्धाव टाकला गेलाय, 2 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. 4 चेंडू 20 धावांची गरज. आता मात्र प्रहार करण्याची गरज आहे. सारंग चॅम्पियन संघ अमित पष्टे याला विकेटवर टिकण्याची गरज होती, परंतु राकेश पाटीलनं तेच ओळखलं आणि राकेश पाटीलनं अगदी चित्त्याच्या चतुराईनं अमित पष्टे याला धावबाद केलं आणि ज्याला परतवलं गेलं. सगळ्यांनी पाहूयात क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फेरबदल केला जातोय पंकजकडनं, कारण त्यांना माहिती आहे वायडिश मिड विकेटपासून वायडिश लॉंग ऑनचा जो खेळपट्टीवरचा जो भाग आहे त्या भागावर जास्तीत जास्त खेळाडू तैनात केले जात आहेत. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. जबरदस्त चेंडू, एक वाईड यॉर्कर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चेंडूवर एकच धाव मिळेल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. आता मात्र 3 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. सामना बरोबरीत सोडवायचा असेल तर 3ही प्रहार करण्याची गरज आहे. 3 षटकार जर लागले तर निश्चित रूपानं आमचे कैलास तरे साहेब यांच्याकडनं 500 रुपये सुद्धा दिले जातील आणि सामन्याचा 1 गुण जो मिळू शकेल सारंग चॅम्पियन संघाला. वन्स अगेन सचिन, फुल टॉस आणि फुल टॉसवर चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावा मिळतील. धावफलकावर अजूनही 15 धावांची गरज आहे. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवर, माफ करा 77 77 धावा धावफलकावर लागतील. एकंदरीत शेवटचे 2 चेंडू हाताळायचे बाकी असतील. एक नाममात्रता, एक शेवटची औपचारिकता बाकी राहते, ती गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज सचिन पुन्हा एकदा चेंडूला हाताळेल. सचिन यानं मात्र सरशी केले. सचिन मात्र एक चांगला गोलंदाजी करतोय. फुल टॉस अँड इट्स गॉन फॉर बिग मल्टी हिट, 6 रन्स, परंतु बैल गेला आणि झोपा केला अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. खूप लेट खेळलं जात आहे. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 83 धावसंख्येवर. 83, 9 धावांची गरज आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. विजयासाठी 9 धावा गमवायच्यात. एखादा अतिरिक्त चेंडू या सामन्याला कलाटणी देऊ शकतो. एखादा एक एक्स्ट्रा चेंडू या सामन्याला कलाटणी देऊ शकतो. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. षटकातला शेवटचा चेंडू असेल. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पाहूयात काय होईल. हे क्रिकेटचं क्रीडामंच म्हणजे सगळ्यात चित्तथरारक प्रदर्शन करणारा क्रीडामंच आणि याच क्रीडामंचावरनं पुन्हा एकदा चित्तथरारक प्रदर्शन होईल का. वन्स अगेन सचिन तयार. षटकातला शेवटचा चेंडू हाताळेल. जबरदस्त चेंडू अँड डॉट डिलिव्हरी. वाडा स्ट्रायकर्स टीम या आजच्या दिवसातला दुसरा सामना विजयी होते. सारंग चॅम्पियन संघ कडवी फाईट दिलीत. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली, परंतु क्रिकेट आहे एक क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्सी, एक अनिश्चिततेचा खेळ म्हणून ज्या खेळाकडे पाहिलं जातं. विजयश्री झालाय वाडा स्ट्रायकर्स टीम. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. यानंतर लगेचच टीम एव्ही वॉरियर्सला नम्र विनंती करेन की आपण जे काही डिसिजन स्वीकारलेत ते आपण त्याची स्वीकृती करायची आहे. धन्यवाद. यानंतर मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझ्या साथी समालोचकांना. धन्यवाद.
बघूया या आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहणार आहोत. एक जुजुबी झुंज एक कडक सामना, रफ अँड टफ मॅच त्याला म्हटलं जात आहे. आणि 19 चेंडू